बॅचलर बॉय लाईफ ही गोष्ट कोणाच्या एकट्याची नाही. ही गोष्ट आहे आपण सगळे जे आयुष्यातून जातो त्या बॅचलर लाईफची. नोकरीसाठी, पोटासाठी आणि घरच्यांच्या अपेक्षांसाठी 5-6 मुलं आपापल्या गावातून दुसऱ्या शहरात येतात. कोणी पहिल्यांदाच गावाबाहेर पडलेलं, कुणी आधीही संघर्ष पाहिलेला, पण इथे आल्यावर सगळे एकाच परिस्थितीत अडकलेले. एक छोटासा रोम, जिथे झोपायला जागा कमी पण स्वप्न मात्र खूप मोठी. सकाळ होते, अलार्म वाजतो, कुणी उठत नाही, कारण कालचा थकवा अजून शरीरातच असतो. कुणी चहा बनवतो, कुणी डबा भरतो, कुणी म्हणतं आज इंटरव्ह्यू आहे, दुआ दे. कुणी मनातल्या मनात म्हणत असतं आज तरी बॉस ओरडू नये. दिवसभर शहर धाव घेतं आणि ही मुलं त्या धावण्यात स्वतःला विसरून जातात. ट्रॅफिकमध्ये अडकलेलं शरीर आणि मनात अडकलेले विचार. हे आयुष्य असंच राहणार का? संध्याकाळी परत रूममध्ये आलो की कोणी शांत कोपऱ्यात बसलेलं, कोणी मोबाईलमध्ये घरच्यांचा व्हिडिओ पाहतं. आईचा आवाज येतो, जेवण केलंस का? आणि उत्तर येतं, हो ग. पण खरं उत्तर गिळून टाकलेलं असतं. जेवण एकच असतं, कधी साधी भाजी, कधी फक्त भात आणि डाळ. पण त्या ताटात फक्त अन्न नसतं, त्यात असतो संघर्ष, त्याग आणि न सांगता येणारी वेदना. कुणी म्हणतं आज रिजेक्शन मेल आला, कुणी हसून म्हणतं काय फरक पडतो, उद्या अजून ट्राय करू. आणि जेव्हा कुणाला सॅलरी येते तेव्हा आनंद एकट्याचा नसतो, सगळे मिळून सेलिब्रेट करतात. कारण इथे एकाचा आनंद म्हणजे सगळ्यांचा आनंद. रात्री उशिरा लाईट बंद असते पण गप्पा चालू असतात. कोणी म्हणतं आपण मोठे झालो की हे दिवस आठवतील. कोणी म्हणतं तेव्हाही आपण एकत्रच असू. पण प्रत्येकाला माहीत असतं हा काळ तात्पुरता आहे. कारण बॅचलर लाईफ फक्त स्वातंत्र्य नाही, ती एक तयारी आहे, जबाबदारीची, संयमाची आणि स्वतःला मजबूत बनवण्याची. ही गोष्ट कोणाच्या नावाची नाही, ही गोष्ट आहे प्रत्येक बाहेरगावी काम करणाऱ्या मुलाची. आज आपण सगळे बॅचलर आहोत, संघर्षात, एकाच रूममध्ये. पण उद्या आपण सगळे आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेलेले असू. आणि तेव्हा कुठेतरी मनात येईल तो छोटा रूम, ते 5-6 मित्र आणि ते दिवस खरंच सोन्यासारखे होते.